नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे. सदर योजनेचा जाहीर दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्यातील असे ज्येष्ठ नागरिक की ज्यांचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांना महाराष्ट्र सरकारकडून एक वेळी एक रकमी 3,000 रुपये दिले जाणार आहे. तर या योजनेसाठी नेमक्या पात्रता काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे त्यासाठी लागणार आहे, अर्ज कधीपासून चालू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती खूपच महत्त्वाची आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे वय 31 डिसेंबर 2023 अखेरीस 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानामुळे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग्य उपचार केंद्र व इतर याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळी एक रकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवली जाणार आहे. तर या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे? या योजनेअंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना 3,000 रुपये हे साधन खरेदी करण्याकरिता दिले जाणार आहे. त्यामध्ये श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, व्हीलचेअर, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, बॅक सपोर्ट बेल्ट, स्टिक व्हीलचेअर, कोमड खुर्ची, निब्रेस लंबर प्लेट. तसेच या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग्य उपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. तर या योजनेसाठी कोणकोणत्या पात्रता आवश्यक असणार आहे? या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा. त्या नागरिकाचे वय 31 डिसेंबर 2023 अखेरीसपर्यंत 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत. त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असावे किंवा आधार नोंदणी पावती असावी. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. उत्पन्न मर्यादा: लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील, म्हणजेच उत्पन्न दाखला देण्याची गरज नाही. सदर लाभार्थी व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने सुयोग्य घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण, कार्यक्षम उपकरणे इत्यादी बदलाला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3,000 रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थामार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थीकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थीच्या संख्येपैकी 30% महिला असतील. या योजनेसाठी जी कागदपत्र लागणार आहे ती म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अर्ज आपणास कुठे सादर करावायचा आहे? राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेची नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. ते पोर्टल तयार झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. पोर्टल तयार झाल्यानंतर त्याबाबतची माहिती आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल. तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर या योजनेबद्दलची काही प्रश्न आणि उत्तरे आपण इथे थोडक्यात बघू. मुख्यमंत्री वयश्री योजना कोणी सुरू केली? महाराष्ट्र सरकारमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार आहेत? या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एक वेळी एक रकमी 3,000 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच एका वर्षाला एकदाच मिळणार आहे. मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? या योजनेसाठी असे ज्येष्ठ नागरिक की ज्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
मुख्यमंत्री वयश्री योजना ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे? या योजनेसाठी पोर्टल तयार करण्यास सुरू आहे, तरी पोर्टल सुरू झाल्यावर त्यावर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत नोंदवा. आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपणास बघावयास मिळेल. धन्यवाद.